श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कुंडले कवल श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान की जय कृष्ण भगवान की जय व्यास महाराज की जय श्री शुकाचार्य महाराज की जय परीक्षिती महाराज की जय समर्थ सद्गुरु भगवान महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त गुरु रे भाई सब संतन की जय ब्रह्मदेवाची पत्नी सावित्री भगवान शंकराची पत्नी पार्वती माता विष्णू भगवंताची पत्नी लक्ष्मी या तिघीला गर्व झाला तर देवाला कसं कळलं घरातल्या घरात माहिती देवाने नारदाला सांगितलं तूच काहीतरी कर देऊ नका नारद आलेले नारदाला असं वरदान होतं की तिन्ही ताळात गमन करता हो त्यांना सहज जाता येत होतं येता येत होतं पेट्रोल नको डिझेल नको त्याच्या गाडीला असं देवानं वरदान नारदाचं चालला जे जे कारण आले श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 भद्रे नारायण 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 भद्रे नारायण 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 सत्य नारायण 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 सत्य नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण नारद मुनी आलेले ब्रह्मदेवाच्या पत्नीचं नाव सावित्रामाय आहे तिथं आलेले नारदाला उत्तम पेय दिले प्यायला नारदानं ते शांतपणे पिले ते रीतिरिवाजाप्रमाणे आपण म्हणतो कसं झालं चहा कसं झालं स्वयंपाक म्हणतो की नाही आपण तसं नारदाला सावित्री माय म्हणू लागली नारदा कसं काय मी दिलेलं प्यायला पिय चांगलंय माणसानं कळणं असो कोंडा असो जेवायला त्याला नाव ठेवीत जाऊ चांगलं बनत जाऊ पुन्हा कोणी विचारलं का झालं आमच्या घरचा स्वयंपाक तो चांगला आणि जाऊ तसं नारद म्हणले चांगलंय ते खोदू खोदून विचारू लागली ती माय नारदा आमच्यासारखं आहे का कुठं असं नारदाला वाटले भलताच गर्व झालेला दिसतो
नारदानं सांगितलं, माय त्या पृथ्वी तलावर एक मायबाई आहे, तिचं नाव सत्य अनुसया. अनसुया, अन म्हणजे नाही, असूया म्हणजे कोणाचा द्वेष नाही, मत्सर नाही, कोणाची हेवा करीत नाही. आपल्या झोपडीत खोपडी ठिकाणावर गंगेच्या काठावर तिची झोपडी आहे, तिथं ती राहती. ऋषीची पत्नी आहे. तिनं साधं पाणी दिलं तर तुमचं इथं अमृत पिक आहे म्हणे. राग आला, एकदमच लागली, शिव्या भडकली, शिव्या द्यायला. तशीच गत पार्वतीची झाली, तशीच लक्ष्मीची. ती हिनं विचार केला की आपल्या घरचे जर आले इथं सत्व धारण करायला हवं. कोणाचं आनंद घेणं एकलं गेलंय. ही बिचारी राहती कुठं या कुठं, पण कोण कुठं बसल्या बसल्या कोणाची निंदा करेल काही सांगता येत नाही, काही सांगता येत. बसल्या बसल्याच म्हणजे राष्ट्रपतीला काही कळत नाही, म्हणते तुला बायको सांभाळल्या जात नाही, तुला नीट संसार केला जात नाही. आता जीव आपला काही वेळ घाली तो फुकट अनावश्यक बोलतो, अनावश्यक खातो, अनावश्यक पितो, जे नाही करायचं ते करतो, फुकट वेळ घालवतो. तर ती विनाकारण त्याची ती निंदा करू लागल्या. नारद म्हणे, माया तसं बोलू नका, फार अधिकार आहे तिचा. कशाचा अधिकार? आता तिला तिची गंमत करतो आम्ही, तिचं सत्व धारण करतो. मग सांगितलं आपापल्या पतीला. ब्रह्मदेवाला सावित्री मायने सांगितलं, भगवान शंकराला पार्वती मायनं, विष्णूला लक्ष्मी मातानं सांगितलं. तिने विचार केला, यात जाणीव त्यांच्या लक्षात आलं, यांना थोडी भुरळ पडली, तिचा अधिकार लक्षात आला नाही, काहीची मुलं हो देवाच्या लक्षात आलं. देवाला वाटलं बरं आहे, तिचं आपल्याला दर्शनही होईल, फार अधिकार मोठा आहे तिचा, देवाच्या लक्षात आलं. आणि यांना भ्रांती झाली होती, ती गेला. देवानं घेतलं साधूचं रूप, आले तिच्याजवळ, तिच्या पंचवटीजवळ. ओम भवती भिक्षांते, माते भिक्षा वाढा. तिनं भिक्षा आणली. म्हणजे माते आम्हाला विवस्त्र होऊन भिक्षा वाढा. आली का पंचायत? आता विवस्त्र होऊन भिक्षा वाढा, तो पतिव्रतेचा प्रश्न आहे. पतिव्रते भंग होत नाही, वाढावं तर हे साधू तसेच जातीत, काय करा. ती रोज आपल्या पतिदेवाची पूजन करीत असत. त्या पायाचं तीर्थनी राहिलं होतं, तीर्थ त्यांच्या अंगावर शिंपडलं, ती गै सारखीच झालेला. अनसुयेचे सत्व आगडे, तीनही देवी झाली बाळे. तिने काय झाले, रोज नवधो घालून पाळण्यात टाकावं, पाळणा म्हणावं. बरेच दिवस झाले सावित्री, लक्ष्मी, पार्वती माता म्हणतात, अजून तुमच्या घरचे आले, आमच्याने आले, कुठे गेले? शोधित चाललेले आहे. नारद वाटात भेटले. म्हणजे नारदा, आमच्या घरचे दिसले का तुम्हाला? कुठे गेले ते? म्हणजे पाठविले कोण? पाठविलं कोण द्यायला बाजाराला? कशाला काय पाठवलं, कशाला? म्हणजे आम्हीच पाठवलं. पण आता तू सांग बाबा, आता आमचं झालं कुठे? म्हणजे ते गंगेच्या काठावर, तिथं झोपडी आहे गंगा तीरावर, तिथं ती माय राहती. तिचे पती आत्री ऋषी आहे. अनसुयाचा अर्थ कळला का? अन म्हणजे नाही, असूया म्हणजे कोणाचा द्वेष नाही, मत्सर नाही, जराही कपट भाव मनात, त्याचं नाव अन. हा, नाही तर म्हणतात सुया. सुया घ्या, कोणी दाबणं घ्या, हे नाही बरं का. असूया म्हणजे कोणाचा मत्सर नाही, कोणाचा द्वेष नाही, अशी ती माय आहे. आल्या या तिथं, धू धू घालून ती घाला कशात टाकलं होतं? पाळण्यात टाकलं होतं. आल्या आणि माय दरवाजा उघड. म्हणजे कोण आहे का तुम्ही? म्हणजे आम्ही तुमच्याच सुना. आता काय? आल्या आणि ती घेणं साष्टांग नमस्कार घातला. लक्षात आलं हिचा अधिकार काही साधा. म्हणजे माय आमच्या घरचे आले होते, तुमच्याकडे तर कुठे येते? ते काय बैठकीत बसले का याच्यात पालकवाद बसले? म्हणजे पाळण्यात. ती गई कशात आहे? पाळण्यात. त्याचा आईस्क्रीमच झालं बाबा. आणि पाळण्यात आता एखाद्या चपराशाची बायको किंवा कलेक्टरची बायको, ते पाळण्यात लेकरू म्हणल्यावर ते कसं होईल? आता देवाच्या बायका आहे. खरं अभिमान जिरला.
आणि बाय करा क्षमा ओळखून घेतलं, भ्रांती निघून शांत निघून गेली. काय आम्हाला एक मारवाडी ग्रस्त भेटला. ते म्हणे महाराज थोडाफार खर्च मी करीत जाईल, पण तुम्ही भागवता तुमचे झाकी ठेवीत जा. काय करीत जा? हा मी आलं तसं काही नाही. मग गिराईक थोडे येऊ जास्त येऊ याला कळो न कळो, माल घेऊ न घेऊ, माल मालकाचा आहे. आम्ही सांगतो इतके गिराईक होत आले आज इतका माल घ्या. आज कोणीच नाही आलं, तुमचा माल तुमच्याजवळ. उद्या ते इथंच माल घ्यायचं तुम्हाला द्यायचा. आम्हाला काय गिराईक आले काय न आले काय त्याचा आमचा काही संबंध. म्हणून झाकी पाहिजे. बरं काय पाहिजे? झाकीतच गुण केलं लोक. तुमचं भागवत कसं काय? झाकी बेगी नाही आमच्याकडं. अरे झाक गेली पाहिजे, झाक गेली आणि जन्माला येऊन झाकच जायला पाहिजे. याला म्हणायचं खरं फळपदरात. जन्मालो त्याचे जन्मालो जन्मालो जाते जन्मालो जाते जन्माला आल्याचं फळ, फळ व्यावहारिक दृष्टीनं फळ म्हणण्यात येते. देह सुद्धा एक आपल्याला मिळालेलं फळ. बहुत सुकृते नरदेह पुण्याईन हा देह तुम्हाला आम्हाला मिळाला, पण भक्तीविना गेला अधोगती. या फळाद्वारे ते फळ प्राप्त करून घ्यायचं. नाही तर हे कसं आहे, निर्फळ आहे. फळ ते निर्फळ, हरी प्राप्त जर झाला नाही ते सगळं कसं आहे, निर्फळ. फळ ते निर्फळ हरिवीन, म्हणजे पूर्ण फळ पदरात पडलं. आपल्याला पूर्ण फळ पदरात पडा वाटतं का अर्धवट? पूर्ण सुख पदरात पडा वाटतं का अर्धवट सुख? पुराचा आनंद पाहिजे आपल्याला का आनंदाची झलक? संसारात काय आनंदाची झलक आहे. खूप ऊन पडाव आणि आपला प्रवास कशातून असा? उन्हातून. पायाला चटके बसते, अंगाला चटके बसते, लाई लाई होतो जीव. जर शिराळ पडाव कसं वाटतं? बोलत जा बाबा हो, मागच्याला ऐकू येतं की नाही? शिराळ पडल्यावर कसं वाटतं? हा आता जमलं आपलं. मलाही उल्हास येईल, मी अजून 15 मिनिटं वाढीन. कसं वाटतं शिराळ पाड्यावर? शिराळ किती साल टिकत? तसं संसारात ऊन धूप कभी धूप कभी छाव. मजा येते, मजा जाती, मजा यायलाही वेळ नाही. असं संसारातलं सुख आहे. म्हणजे हे तकलादू आहे का अखंड आहे? हे टिकणार. म्हणून या सुखात राहत जा, या सुखाचा उपभोग घेत जा. याच्यात राहून खरं सुखाची ओळख करून, खरं सुख म्हणजे ओळखीला हरी धन्य तो संसारी. संसारात राहायचं, संसार सोडायचा नाही, पण खरं सुख मात्र ध्यानात घ्यायचं. खरं सुख हे तुमच्या जवळच, ते कुठं आलं नाही तर गेलं नाही. आणि तुमच्याशिवाय दुसरं कोणीच नाही जगात. स्वप्न पडल्यावर तुम्ही एकटेच असता पडलेले का दुसरं कोणी असतं? स्वप्न येतं, स्वप्न पाहणार येतो. स्वप्नातले तुम्ही हे का? स्वप्नात एका माणसाला कुत्र चावलं, काय रडू लागला.
झोपलेला आहे मस्त आरामशीर, नरम गादी आहे, फुलाची शेज आहे, मस्त झोप लागली. आणि त्याच्यात काय पडलं? स्वप्न. आणि स्वप्नात काय झालं? फिरू लागला इकडे तिकडे, तर काय चावलं? कुत्र. कुत्र चावलं तर रडू लागलं. तितक्यात जाग आला. आता कुत्र चावलेलं तो दे का इकडं पलंगावर पडलेला? पलंगावर पडलेलं मी समजत होता तेव्हा का कुत्र चावलेलं. आता कुत्र चावल्याचं काही दुःख नाही, पायाला काही ओळख नाही. मग ते कशात होतं? ते स्वप्न. मग तिथं काय समजत होतं? मला काय चावलं? कुत्र. मग तो मी पलंगावर झोपलेला मी. आता कोण बोललं? सांगा ना, खरा कर. त्यो खरा आहे का पलंगावर झोपलेला खरा का कुत्र चावलेला खरा? काही सांगत जा ना, इथं चालतं, इथं बोलत जा. चुकाची दुरुस्ती करता येते समजून. जर साहेब मला येळ आहे मला विचारित जा, चुकलं मी सांगा. तुमची इच्छा असली तर सांगा, नाही तर तुम्ही इकडेच घुमले तर मी काय करू त्याला? तुम्ही गोळ्या बिस्किटातच घुमले, त्याला मी काय करू? लहान लेकरावानी ते लहान लेकरू नाही का? बापानं सांगितले 100 रुपयाचा चांगला उपयोग करा. ते लेकराला काय करते? रडू लागलं. 100 रुपयेच पाहिजे म्हणे. किती पाहिजे? 100. बापान देऊन टाकली त्याला. कोणाला? लेकराला. हा, ज्यांना देऊन ऐकतो कोणाला? लेकराला. मग आता त्या 100 रुपयाचा नीट उपयोग करा ना. पहिल्यांदा काय रुपया 2 रुपयाला फुगे यायची. याने 1 रुपयाचा काय घेतला? फुगा. नव्यानं वापस घ्यावा ना. ते फुगा घेतलं चाललं मटकत आपलं. किती रुपये बाकी आहे? 99. 100 आहे कशी वयाला घालवले काय? फुग्यात इतके घालवीत असते का? घरी आलं, बापाला विचारलं, आईला विचारलं, काय आलं रे? म्हणे फुगा. 100 रुपयातले पैसे वापस त्यानंच घेतले म्हणे. कोण? हो, मायबाप गेले. आणि का रे दादा इतके घेत असते काय? पैसे. आता राहिलेले पैसे तर नीट खर्च करा ना. शहाणं झाल्यावर शहाणं होणारच कधी. तर शहाणे झालं ना आपण का फुग्यातच? मेला तर हरकत नाही, पण पोळ्याचं बैल पुढं काढ. इतकी जमीन गेली तर हरकत नाही, फुग्यातच कमी का करे? याची काही गरज आहे का? मायबापानं असं सांगितलेलं ऐकत जाऊ, असं नाही ऐकत जाऊ. तो पोळ्याचा दिवस म्हणजे जीव लावायचा दिवस आहे त्याला. त्या माईनं ते लेकरं आपल्या स्वाधीन केलेलं आहे पहिलं. 12 महिने ते ठोकायचं आणि एकदा ते सुखाचा दिवस आला तुम्ही पुढं काढायचं करता. म्हणजे तुमचा फुगा तुम्हाला सुधरू देत नाही. 11 पिढ्या झाल्या आमच्या, पण अजून काही ज्याला ते सुटले नाही. पण आम्ही बी मरू पण सोडणार नाही. त्याचं व्यर्थ जीवन घालू नाही काय? ते फुकटच जीवन घालू नाही काय? तशी ही 100ची नोट देवानं दिली आहे. आता लोक केअर कचऱ्यात नको त्याच्यात खर्च झाली असेल कळण्यात न कळण्यात, पण उरलेलं तरी आता इथून पुढं आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाथ आयुष्याचा, नका करू नाथ आयुष्याचा. तरी पुढे हाचे उपदेश नका करू नाथ आयुष्याचा, नका करू नाथ आयुष्याचा, नका करू नाथ आयुष्याचा. आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी जन्म द्याला त्याला भजल्याशिवाय राहू. आता तरी पुढे हाची उपदेश या सावका महाराज. बरं झालं ना आले, मलाही आनंद झाला.
या 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 हो आहेत कृपा. थांबा. तर त्या तिन्ही देवीचा गर्वहरण झाला. दक्षाताई सुद्धा महादेवासारखा देव नाही आणि त्या देवावर दुरुसला. व्यवहारिक स्तरावर महासासरा आहे, ते सासरे मानायचे महादेव, पण याला वाटलं हे महादेव जवाई आणि मला नमस्कार केला म्हणून त्या दक्षाताई गर्वहरण केलेलं आहे. देव कळाला नाही, त्याचा गर्वहरण झाला. त्याच्यानंतर आता या तिन्ही देवीचा गर्वहरण झाला, अशी तुम्ही थोडक्यात कथा ऐकली. त्याच्यानंतर वृषभ नावाचा राजा होता. ध्रुव बाळजोय 5 वर्षाला जाऊन 5 वर्षाच्या याच्यात जाऊन त्यानं देव आपला वय वर्ष किती 5 वर्ष 5 वर्ष शून्य ठेवलं तरी काही लक्षात घेत नाही, इतकं वय होतं. काही तर 10 वर शून्य ठेवलं म्हणजे किती झालं त्याला कळत नाही का. जे कळायला पाहिजे ते कळत नाही, जे कळायला पाहिजे ते कळत नाही, ते कळून घेतलं नाही म्हणून कळत. तसेच वृषभदेव नावाचा राजा होता. त्यानं राज्यकारभार केला. राज्यकारभार करायला मर्यादा आहे. आता पोराच्या हाती त्यानं कारभार दिला आणि तो चिंतनात निघून गेला. तसंच वय झाल्यानंतर किती संसारात खेळ खेळत बसायचं. पोराच्या हातात केल्या द्यायच्या आणि आपण साधू संतांच्या संगतीत काळ घालवायचा. रंगनाथ महाराजच्या मठावर जायचं, सदानंद महाराजच्या मठावर जायचं. तिथं कोणी एखादा महाराज असत त्याला चिंतन विचारायचं, बाबा असं सांगा. कोणी नसतं तर रंगनाथ महाराजाला म्हणायचं, अरे तुमचा भाव जर असेल तर ते समाधीतून उठून तुम्हाला सांगते. रंगनाथ महाराज समाधीतून उठून तुम्हाला तुमच्या जीवनाचा हिशोब सांगतील. रस्ता उठला तर रस्त्याला लावतील. म्हणून मठावर जात जाव, आनंदी माईचं दर्शन घेत जाव, सदानंद महाराजांचं दर्शन घेत जाव, रंगनाथ महाराजांचं दर्शन घेत जाव. म्हणा महाराज आम्ही अज्ञानी आहोत, लेकर आहोत, मार्ग दाखवणारे तुम्हीच आम्हाला खरं कळवो ते तुम्हाला कळवून देतील. इथं नागेश्वर महाराज आहे तुमच्या जवळ, तिकडं हरेराम बाबा आहे. काय भाग्य आहे तुमचं, आपला देवाचाच परिसर आहे तुमचा सगळा. आपला तुमच्या भाग्याला पारावार नाही. इथं नागेश्वर महादेव आहे, तिथं वरुडेश्वर आहे. मेळात वरुडेश्वर नागपा, तिथं वरुडेश्वर आहे. काय देवाला जवळपास देवाचाच भाग आहे हा सगळा. पलीकडं गेलो आपण तर सदानंद महाराज, परत आलो तर कुंजाराम महाराज, कोणते महाराज पुन्हा ते बद्रीनाथ, त्याच्यानंतर मच्छिंद्रनाथ महाराज, आता ते गोरखनाथ महाराज, विशाल महाराज बसले. महाराजांचाच परिसर आहे. इथून पुढे सिद्धखेडकडे गेल्यानंतर अनिरुद्ध बाबाचा आश्रम आहे. तिथून पलीकडे गेल्यानंतर देवाचा जिजामाता, ज्या जिजामातानं अशा लेकराला जन्म दिला ते अवतार साक्षात महादेवाचा. ते जर प्रगट झाले नसते आपली पोथी काही चालली तिकडच आपण खाट पाचोळी झालो असतो. काही मिळायला मिळ नसता. हे त्या शिवाजी महाराजाचे आपल्यावर काय अनंत उपकार आहे. आणि त्या शिवाजी महाराजाला घडविणारी जिजा म्हणून जिजामातेचा उत्सव मोठ्या ताटात करतो का नाही आपण सगळे. निदान नाही गेलं तर ध्यानात तर येतं ना. आज जिजामाताची काय आहे जयंती. त्या जिजामातानं काय घडवलं त्या शिवाजी राजाला. त्यांनी घडवलं नसतं तर आज आपला देश वाचवला गेला, कोणाच्याही तडाख्यात गेला असता. कोणी आपल्यावर हक्क गाजवला हे शिवाजी महाराजाचे उपकार आहे. म्हणून आपला हा परिसर आहे. देह कशा करताय आपल्याला कळत नसेल, आपलं चांगलं व्हावं असं वाटत असेल लेकरा बाळाचं, तर साधू संतांना शरण जात जावं. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते बाह्य. त्यांच्याजवळ बसून विचारी जाव जीवनाचा हिशोब. हे मग हिशोब आपल्याला लावून देतात. त्याच्यानंतर ते वृषभ देवाच्या नंतर त्यांचा मुलगा भरत नावाचा, त्याने राज्य केलं आणि पोराच्या हाती कारभार सोडून दिला. गंडकी तीरावर आला. गंडकी तीरावर आल्यानंतर रोज सकाळी उठावं, सूर्याला अर्घ्य द्यावं, सूर्यनारायणाला नमस्कार करावा, पूजा पाठ करावा. सूर्यनारायण प्रसन्न झाले म्हणजे काय पाहिजे ते म्हणजे सध्या काहीच नको, चाललं आपला आनंद आहे, तुम्ही आहेच आमच्या पाठीशी, संत आपल्या पाठीशी आहेत असं समजित जाऊ. देव आपल्या पाठीशी आहे, मागं पुढं उभा आहे देव. आपल्या ध्यानात नाही का मागं पुढं नाही,
आपण इतके बेफाम आहे, आपल्याला पुढं काहीतरी वाटतं, मागं काहीतरी. देवच आहे आपल्या मागं पुढं, मागे पुढे उभा. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत. आघात निवारया, आघात निवारया, पडिये देह भाव पुरवी वासना, 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 पडिये देह भाव पुरवी वासना. तुझं देव आहे. देवाला सोडून आपण जराही, देव कधीच आपल्याला सोडू शकत नाही, पण आपल्यातच कुठून ताकद आली पडतो देवाला विसरून गेलो. देव आपल्याला सोडून जराही बाजूला. एक भक्त होता देवाचा, पैसा जरा भाव त्याचा कमीच होता. तो देवाला म्हणी, देव त्याला बोलतही होता. तो देवाला म्हणे, देवा खरंच तुम्ही संकटात धावून येता का हो? म्हणजे मग काय खोटं आहे का? द्रौपदी करता आला, गजेंद्रा करता आला, संकट पडले भारी हरी तू आमचा. बर, माझ्यावर संकट पडलं येताल का तुम्ही? येताल नाही म्हणे, मी तुझ्या जवळच येईन. म्हणजे हा ते हरिपाठ म्हणणारे यायचे ध्यानात आहे की नाही पडतो सर्व घटी कुठे या घटातच आहे ना. गाडीला कोण चालवितो, कोण बोलवितो, कोण पाहायला होतो? देव दूर आहे का जवळच आहे? फक्त भक्ताच्या लक्षात येत असत. आणि जे बेफाम झाले आहेत, कुणीकडे पाहणारे त्याच्या ध्यानात येत, ते देव जवळच आहे. एकदा काय झालं, त्या भक्तानं सांगितलं, देवा तुम्ही खरंच संकटात येता का? एकदा असं झालं की इतका पूर आला, भयंकर पूर आला, दोन्हीकडून नद्या होत्या त्या गावात, पाणी गावात आलं. गावाला इशारा देण्यात आला, आता तुम्ही उंच ठिकाणी कुठतरी एका टेकडीवर गेले. सगळं गावच्या गाव त्या डोंगराच्या त्या टेकडीवर गेले. असा प्रकार झाला की त्या टेकडीला येडा घातला. कोण? ते पाणी चढतच चाललं ना. मग घाबरून गेले सगळे, कुठं जावं, काय करावं. तितक्यात एक विमान आलं. त्या विमानातून एका माणसाला असा हात खाली गेला. आणि भक्त म्हणून येणारा जे होता, त्याला वाटत लागत काय विमान. त्यानं काही तिकडे ध्यान दिलं. आता ध्यानच देणं तर काय करतील देव. थांबले. मग पूर वसरला, गावातला पूर वसरला. मग ते गावात राहायला आले आणि भेटलाच देव त्याला एकदा. काय देवा, काही खरं नाही म्हणे बाबा, तुम्ही म्हणे संकटात देऊ मरायला आलतो तर तुम्ही आलं नाही म्हणते. हात कोण द्याल तुला? मग ते तुम्ही होते का? मग मी काय शेंदूरच लावून येतो काय? मला काही नाही, मी शेंदूरच असतो का नेहमी असाच असतो. मी कमरावर हात ठेवला तर आम्ही कोणत्याही रूपात, आईच्या रूपात येतो, मुलाच्या रूपात येतो, पत्नीच्या रूपात, कोणत्याही रूपात येतो मी. अनंत रूपे अनंत विषय विकाराच्या रूपात येतो. अरे गड्या, म्हणजे आम्हाला माहितच नव्हतं. म्हणजे तुला माहित ठेवण्या इतका विश्वासच नव्हता ना. तो विश्वास ठेवला असता तुला मी घेतलं नसतं का वर. हो, ते विमानात काऊन गेला नाही मला एकाने विचारलं. मी विमानच ठिकाणावर नव्हतं. हो, तुमचा जर भक्तिभाव असेल तर शिक्षण नको, काही नको. देव सदैव तुमच्या पाठीमागे, मागे पुढे उभा राहे सांभाळीत.
त्या जड भरताना एक प्रकार पाहिला तिथं देवाचं सूर्याला नमस्कार करता करता एक हरण गर्भवती तिच्या माग वाघ लागला. तिनं जे धाव घेतली त्यांनी डरकाळी ऐकून ती नदी होती गंडकी. तिने जे पलीकडे उडी मारली ती गेली पलीकडच्या तीरावर तिथं ती गतप्राण झाली आणि तिच्या गर्भात असणारं ते बाळ खाली पडलं पाडत. ही पूजा करताना त्यानं पाहिलं दया आली. दया करणं चांगलं आहे. दया करणं दुसऱ्याच्या वस्तूला सांभाळून ठेवणं त्याची त्याला देणं हे चांगलं आहे. ही दया आहे. नाथ महाराजांना ते लेकरू हरिजनाचं लेकरू रडू लागलं त्याला कडेवर घेऊन त्या वाड्यात नेऊन घातलं. दया केली. पण मग म्हणले का ते नाही दुसऱ्याच्या वस्तूला मग कसं म्हणायचं कोणाचं पाकिट पडलं तर सांभाळून नेणं त्याला नेऊन देत जाऊ का नाही. कोणाची 1 ग्रामचं सोन्याची मुदी पडली 1 क्विंटलचा गोळा पडला मग जरा मन मागं पुढं होते नाही. हो मागं पुढं होत देत जाऊ नये. आपलं नाहीच तर कशाला हात लावायचा. काय करायचं आपल्याला. लहानपणी आपल्याला सांगायचे आपले आई वडील दुसऱ्याच्या सोन्याला भरवस्तून जाऊ सोन्यातून जाऊ पण त्याला हात लावीत जाऊ बरं का. सोन्या याच्यात कोणी सोन्या असं द्यायचं राग. हो दुसऱ्याच्या वस्तूला हात लावीत जाऊ. आपलं आपल्याला आपली झोपडी आणि बरं आपल्याला झोपडीत ठेवलं तर म्हणतो ना आपण ठेविले आनंद ते. झोपडी कोणाची देवाची. बंगल्यात ठेवलं तरी बंगला कोणाचा देवाचा. तिथं देवालाच धरून आनंद. झोपडीतही देवाला धरून मग झोपडीत म्हणून नाराज व्हायचं काही काम आहे का. हे वर्म जर कळालं तर झोपडीत खोपडी ठिकाण्यावर राहील तुमची. हे तुम्हाला कळालं तुमच्या पत्नीला कळालं लेकरा बाळाला कळालं तरी झुरायचं काम नाही तर पप्पा त्याचं बंगलं झालं आपला का होतो म्हणजे दुसरीकडेच रंगला तो आता. अरे देवात रंगून जात जावा मग तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. तुम्हाला शिळी भाकरी अमृतासारखी राहील. नाही तर किती सावळलं आणि लबाडीनं सावळलं तर झोपच येणार नाही तुम्हाला. गाडी टिक्का कोणी पाहत काय. चोराचं 10 बंगले असते चोराला. बऱ्याच गाड्या असतात त्याच्या दारापुढं. झोप येते का त्याला. कधी पोलीस येते ना झोप येत नाही. इमाने येत बाऱ्या जर कमवलं मजुरी करून जर कमवलं मस्त काम करतो आपला अर्धी चखट जे असेल ते कांडा कोंडा खातो मस्त झोपतो. काही काही झोप येत नाही. इतका पैसा आहे सोन्याचं पलंग घ्या इतका पैसा आहे. भारी गादी घेता येते भारी दुलई घेता येते. पैशानं पलंग घेता येतो सोन्याचा नाही कर. सोन्या काय घेता येतो पलंग घेता येतो. भारी कपडे घेता येत. झोप घेता येते गो पैसे देऊ खाऊन बोलो ना मग चुकलं बाबा. अरे पैशानं सगळं कुठं काही होतं का. भावही लागतो काय लागतो देवावर. सगळं करा चांगलं करा इमानी इतबारी कष्ट करा धन कमवा पण काय करा देवावर विश्वास ठेवा. हे सगळं कोण चालवितो आपलं असं मनातून समजायचं ना. पाहुण्या रावळ्या सांगत जाव हे आपलंच आहे ते आपलंच आहे सांगत जाव. पण संताजवळ सांगत बसावं ते आले तर आपल्याला काय कळत नाही ते विचारून घेतो. महाराज ते मग हे मग महाराज ते मग आणि महाराज त्याला सांगायला आला तो काहीच नाही. तुका म्हणे काही माझे म्हणून तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज सारखं एखाद्या वेळेस तुम्हाला भेटूनच जाईल. रंगनाथ महाराज कोणीतरी त्याला असं विचारित असतील काय मग हे पोरण मग हे ढोरण हे कशाला दाखवीत बसायचं. आपली बिमारी दाखवीत जावं आपल्याला दुःख कशामुळे हे सांगत जावं. मग ते तिरवीत दुःख जरी असलं तर ते त्याला गोळवण करून टाकतील त्याची. Wake up.
बोळवण शब्द आहे. आता बोळवणच विसरून गेले लोक आपल्या भागात. बरं आहे अजून माय बहिणीची काय करीत जा, भाऊबीजीला बहिणीला आणीत जा तिच्या लेकरा बाळाला आपल्या ऐपतीप्रमाणे कपडे घेत जाऊ. श्रीमंत जरी बहीण असली आणि भाऊ गरीब जरी असला तर त्या बहिणीला वाटतं भावाच्या घरी 2 दिवस. तुम्हाला वाटतं की नाही? नाही, तुम्हाला विचारलं मी, वाटतं की नाही 2 रोज भावाच्या घरी जाव? वाटतं की नाही? तुम्हाला वाटतं की नाही बहिणीला आणा म्हणून? इतक्या पुरतं हा म्हणा ना, म्हणावं लागत होतं. बाबांनी सांगितलं डोळ्याला पाणी लावत लागत जाव, तसं इतक्या पुरतं म्हणा आणि जाऊ का नाही? आणि आणलं का आता लोक? आणीच जा. माय बहिणीचा आहे आपल्या याच्यात वाटा आहे, तिला आणीच जा. अरे त्याला न आणल्यामुळं तर सरकारनं कायदा काढला आता की त्याच्या सह्या असल्याशिवाय तुम्हाला काही करता येत. ही कोणाच्या मूर्खपणाचं फळ्यात आहे. अजूनही काही बहिणी म्हणतात नको मला, देवानं मला भरपूर ते सुखरूप असले तर, पण एखादी गरीब असेल तर तिच्याकडे ध्यान द्यायला पाहिजे का नाही? पाहिजे का नाही? बोला. हो, तुम्ही म्हणता निन्यारीच पोथी, अशीच पोथी. आता मी काय करतो असं सांगितलंय, नीतीनं वागा, न्यायानं वागा. दुसऱ्याच्या याच्यावर सगळा डाल्ला आणू. काही धनात तुमचा वाटा आहे, लेकरा बाळाचा आहे, बायका पोराचा आहे, पाहुण्या राळवायला करायचं. आमच्यासारखा भिकाऱ्याला तर अर्धी चोखट त्यालाही वाढायला पाहिजे. त्याचाही तुमच्या भाकरीत वाटा आहे का नाही? त्यालाही वाढायचं, त्याला पुढं वय म्हणायचं. असं नाही वय पुढं काहीतरी त्यानं, अरे काही नाही म्हणतो तुला वय पुढं. शेवट असंच होतं काहीच राहत. असं नका करीत जाऊ. कुठका काय असेल ते आपलं त्याला वाढीत जा. सांगता येत नाही भिकाऱ्याच्या रूपात एखाद्या वारीतून देवही काय सांगता बाप्पा हो म्हणून पडला असं बोलत जाऊ. वय बावलं नाही तर कुत्र्याही सोडून दिले काय केलं जातो का नाही तर कुत्र्याला सोडून दिले. ते म्हणतो कुत्रा आवर, भीक नको घालू, पण कुत्र्याला आवरा हो मालक, कुत्रा आवरा, भीक नका घालू. आता कुत्रा कोणता आहे? तिथं काही ठिकाणी कुत्रा नसतो. येऊ कोण म्हणतो? त्याच्या हातून जो क्रोध येतो तो कोण आहे? त्यानं काय तुमचं नुकसान केलं? काही म्हणा बाबा नाही जाय तू पुढं, संपलं. जातो का नाही? खायला प्यायला भेटे होतं, चांगले दिसते म्हणे, भोपीच्या भोपी झाले. अरे कशाला शिनून बोलतो? द्या वाटलं तिने तर नको देऊ, कुटका वाढ नको वाढू. त्याला काय विचारायला? नाही वाढलं त्याचं काही भागत का? मला एकाने विचारलं आणि महाराज इतकं सरळ सांगत जावं त्याला, लोकाला राग आला तर कसं होईल? तुमच्या पोटा पाण्याचं मिळालं. मला एका माईनं मला गुरुमंत्र द्यायला नाही म्हणे काय? हीच गाव तीच गाव भिकाऱ्याला नाही, नावेवाल्यानं वाढलं तर वरोड वाड्याने वाढलं. नाव्याने एखादं घर कुठेतरी वाढतच ना. नाही इतक्या टाकून जमलं तर 40 गाव लोक जायचं. हीच गाव तीच गाव भिकाऱ्याला. हो, काळजी करू नको म्हणून वाढीत जा. माय बहिणीला दिवाळीला तिचं मन हे होतं बिचारीचं, संसार गण चांगला आहे. विदर्भ भाषेतल्या विदर्भातल्या भाषेत एक म्हण, एक बहीण म्हणती आपल्या भावाला निरोप सांग. ती ज्या गावात गेली ना त्या गावातल्या 2-4 बहिणी त्या तिच्याच गावातल्या असतात. म्हणजे तिच्या माहेरातल्याच 5-6 बहिणी त्या गावात असतात. तर ते एकीचं नाव लक्ष्मी तिचा भाऊ आला, सखूचा भाऊ आला, राहीचा भाऊ आला, रुक्मिणीचा भाऊ महाभाऊसनी आला. ती त्याला सांगते की माझ्या भावाला जाऊन सांगा. मग मन आता माहेरात लागलेलं आहे, त्याला हुरमायला म्हणते. मन लागत नाही त्याला काय म्हणते विदर्भ भाषेत? आला दिवाळीचं सण महा हुरमायला मन, माया भुवायले मन मले दिवाळीले. कोणता सण आला?
हो मग मन काही आता लागत नाही, वाटतं 2 दिवस घरी जाव, तिथं जाव. घरी वाघणीचं दूध, वाघणीचं म्हणजे वाघन वाघणीचं नाही काही कमी, असा त्याचा अर्थ आहे. मला काही कमी नाही, पण तिथं जा वाटतं माहेराम. जुन्या मैत्रिणी भेटत्याल, जुने सगळे लोक भेटेल, वडीलधारे माणसं भेटेल, बोलन चालन, 2 रोज मन मोकळं करील. आला दिवाळीचा सण मला उरमायला मन, त्याला सांगू लागली. त्या गावातल्या मैत्रिणी चालल्या, माझ्या भावाला जाऊन सांग, माया भोवायले म्हण, आला दिवाळीचा सण मा हुरमायला म्हण, तू एक चटणी भाकर दे जो पण मला दिवाळीले. माझ्या घरी काही कमी नाही, पण तू एक चटणी भाकर मला गोड लागत. येईन 2 रोज राहीन. नारायण नावाचा मुलगा जन्माला आलाय, त्याच्या पाठीवर बी एक मुलगी झाली, ती पाहण्यात येईल. नाऱ्याच्या पाठीवर चंद्रीचा जलम, चंद्रबाई नाव ठेवलं चंद्रबाला. नाऱ्याच्या पाठीवर चंद्रीचा जलम, सालाची झाली असं बोबड तरी तिच्या मनात एक 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 बिचारी घरी जाईल. तिथं भावाला पोरगी झाली, ती पाहिली नाही मी अजून, तिला पाहिन, एक एक असं मनात येत असत. आणि मग तो भाऊही काय म्हणतो की भाऊही किती समजदार आहे, भाऊजही किती समजदार आहे. ती भाऊजय म्हणते आणा बाईला. ते म्हणतो आपली दासी परिस्थिती, आपल्या घरात उंदराची भांडणं एकाएकीची अशी गरिबी असते, उंदर घरात राहत नाही तर पाहुणे कशाला येते. घरात काही नाही तर उंदर कशाला राहते, तर पाहुणे कशाला येते. ती एक आई लेकराला सांगते, खडबड हे उंदीर करीती कन शोधाया ते फिरती. गरीब घरची आई, ते लेकरू रडायला लागलं आणि बाळा सोयरे धैर्य आपल्याला विचारित नाही, अशी आपली गरिबी. इकडून तिकडून उंदर खडबड करते, ते आता घर सोडून चालले, घरात कण सुद्धा नाही आणणार. अशी आपली परिस्थिती, इतकी कठीण परिस्थिती असते काही काही. अशा परिस्थितीत ते देवाला विसरत. मग ती बहीण सांगू लागली, मी जरी श्रीमंत असले माहेर प्रिय आहे माणसाला, मला तिथे घेऊन जा. मग भाऊ येणार, त्याला पुढचंही सांगून टाकलं तिनं, पुढचं सुद्धा की येताना नाऱ्या जो आहे भलता खटपटी आहे, बैलाची शेपटी धरीन, तो लात मारीन, त्याला मांग हो येताना तुला झापड पडत, रात्र होईल, त्याला म्हण जरा माग बस. त्याला म्हणतो नाऱ्याले मांग बसवतो. कुठं बसव नाऱ्याला? हो. आणि गावात येताना तुला काय होईल, रात होईल. आमच्या गावाजवळ एक खड्ड आहे, तिथं बाबुळ आहे, तिथून 2 वाटा फुटत्यात. तिनं सांगितलं गावाच्या खालून नाल्याले गाठा, बाबळी जवळ आहे तठी 2 वाटा. त्याले म्हणजो जेवण्या हाताने गाडी घेतो, पण त्या हातानं राईट हँड, उजव्या हातानं गाडी घे, जेवण्या हातानं. सगळे सांगू लागली बिचारी, गडबड सरबड येईल, उग खड्ड्यात पडन. खड्ड्यात पडू नये म्हणून सुद्धा मायबापाची बाय बहिणीची तुमच्याविषयी इच्छा असते, आपल्या भावाला चांगला असावं, खड्ड्यात पडू नये. आता अज्ञान म्हणजे कशात पडलेलं आहे, ते आध्यात्मिक दृष्टीने खड्ड्यातच पडलेलं आहे. त्याने त्याला म्हणतो जेवण्या हाताने गाडी, मग तू येणार. मग आता 2 दिवस राहिला, आता जाणारी माहेराला. नवऱ्याला समजून सांगते, तुम्हाला कुठेही बसायचं लई असं नाही, कोणत्याही लोकात बसायच्या गप्पा आहेत ऐकायच्या, आणि त्यानं काही भेदाची जर गोष्ट केली तर मग किती भयाने बरं, आपल्यातच भेद निर्माण होईल, संसाराचं वाटोळ होईल. मग शेजारची सकू कुट्टन मोठी, इथं कोणी सखोबाई असून ते बरं आमच्या गोष्टी. शेजारची सकू कुट्टन मोठी, आणि आपली म्हातारी तिथे जाऊन बसन सासूबाई, मोठी जवळ रुतन, काठ्याकूट करीन. काठ्याकूट म्हणजे एकाच 2 सांगत. मग जगाचे तोंड आले, हात कुठं लावू, हात कुठं लावू. तुम्हाला राग येईल, तुमचा आमचा भेळ बसणार नाही, तुम्ही मला मारताल, भानगडी होईल, लेकर रडतील, काही मेळ आहे का त्या घरात. म्हणून जरा सावध राहा. सगळं सांगितलं. किल्ली जतन करा, घराची किल्ली जीवाच्या जतन, कोणाजवळ देऊ नका. मोठं सोयीनं सांगितलं तिनं. आणि येताना माझ्या भावानं दुसऱ्याची गाडी मागून आणली, याचा एक बैल, त्याचा एक बैल, गरिबीने त्याची. मग तुम्ही आपलीच गाडी घेऊन या. तो कुठून आणणार, त्याची आपली गाडी घेऊन या, त्याला सांगू लागलं. हे सगळं झाल्यानंतर तिकडं भाऊजाई जी आहे ती म्हणते आणा बाईला. भाऊजाई असे विचार जर असले तर आनंद जगात. ती म्हणते अहो ना मला काही साडी बिडी घेऊ नका, बाईला घ्या.
बाईला म्हणजे ती कोण ननंदच म्हणते तिला 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 साडी घ्या, मला नाही घेतली तरी मी ह्या साडीला टाचे टुचे देईन मग. आणि आपण 2-2 पैसे मागं ठेवू, बाईच्या लेकराला कपडे करू, बाईला कपडे करू. काय विचार आहे? असे विचार आपल्या भागात आहे ना, दुसरीकडे दिसत नाही मला, आहे की नाही? आपल्या भागात रागात येऊ नका, रागात. अरे असेच विचार पाहिजे. बहिणीला विसरायचं, सालातून तरी एकदा तिची आठवण ठेवा, माईची आठवण. माईला तर विसरूच नाही, ती माय. अखंड माईची सेवा करा, अखंड बापाची आहे तोपर्यंत त्याची सेवा करा. अरे मोठा खर्चानं पाहुणे रावळे म्हणून गोड जेवण नाही केलं तरी चालत, पण आयुष्यभर त्याला जेवण लावणं हेच गोड जेवण आहे. त्याला जेवणी लावायचं आणि मोठाटपणा करीत बसायचं, त्यालाही काही अर्थ. हो, जिथे बाप को रोटी न देवे मरे बात पस्तावे. माय बापाला जिवंतपणे विचारायचं नाही आणि मेल्यावर मग रडत बसायचं. हे काही वेळ आहे का? ही काही नीती आहे का? धर्म आहे का? शास्त्र आहे का? तर ती आलेली आहे. 5-6 पोरं आहे, पोरी, फुलं, रोपे टोपे आपले. आता पोरं कसे असतात, खेळ खेळायचं आपलं, त्याला काही कळत. महिना झाला, बाई घरीच राहिली, थांबली, बऱ्याच दिवसानंतर आली होती. पोरं इकडं जाय तिकडं जाय. एक शेजारचा म्हणतो, का हो कवर लोक ताप सहन करू, पोरं दागडू करतेत, भानगडी करतेत. थांबा म्हणे, आता नेऊन घालू, आता कापूस बोर्ड होईल थोडंफार, काही रोजाराजीचे पैसे येतील आणि मग बाईला कपडे करू, पोराला कपडे करून मग वाटत नऊ जरासं दम धरावं. मग आता काय करता आमच्या करता? ते पोरं त्रास देऊ लागले. मग काय गंमत झाली की एकदा त्या पोरायलाच नेऊन घातलं. कुठं? मामाच्या घरी इकडं आणलं पोरायला. ते स्वतःच्या घरी आणलं पोरायला, मामाच्या घरून. मामानं गंमत काय झाली की ते निघणार, आता पोरायला सोडून दिलं तिथं त्याच्या स्वतःच्या घरी. मा इकडंच आहे माहेरात. ते पोरं कुठे हुशार गेली खेळायला. या मामाला असं वाटलं, या बापाला, आता पोरं जे ना आणलेली भाची आपले खेळू लागली. यानं गाडी झुकली ना, पोरं जेच पळत आले, मामा मामा करत आले, पटापट बसली येऊन. कशात? त्याचं ध्यानच होतं गाडी जाते का. आले पुन्हा या गावात दागडू. ते शेजारचे म्हणते, अरे का हो, लईच तकलीफ देणं लावली. पण आता काय झालं की एक दिवस 2 पैसे आले, बाजार हाट झाला, गोड जेवण केलं, चोळी बांगडी केली, आता रवाना केलं. त्या पोरायला आता राहा म्हणलं तर राहीन. माय निघाली की इथलं बोलणं तुमच्या लक्षात आलं का? तसं आपल्याला पोरं घरात भलता त्रास द्यायला लागली. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर. आता यायची माय कोणती? माया. माया रे माय बाई गाडीत बसली तर लेकरही गाडीत, बाय निघाली की पोरही. तसं आपल्या दुःखाला कारण असणारी काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, आशा, मनशा, तृष्ण्या, त्या मुलं घरातील बाईची. त्या मायेला जर आपण सोयीनं जर बोळवण केली हे राहत नाही. तर तोपर्यंत हे घरात आहे, तोपर्यंत श्रीमंत व्हा का महाराज व्हा का कीर्तन करा का गुरु व्हा का शिष्य व्हा, तेने विन जीवा. याची काय व्हायला पाहिजे? बोळवण शब्द आहे महत्वाचा. बोळवण व्हायला पाहिजे, म्हणजे माया कळून घ्यायला पाहिजे. ही माया जड भरताला कळायला. मग तो जड अवस्थेत राहू लागला. हरणाच्या गर्भाला गेला वाचणे.
जड भरत राजा हरणीगर्भी गेला. त्याच्यानंतर एका कुळात जन्माला आला. तिथं तो जड सारखा राहू लागला. त्याला पालखीला झोपलं एका भिलाच्या राजानं. त्याचा एक भोई निसटून गेला, त्याला झोपलं. आणि कशा करता झोपलं? त्यानं नवस केला होता. काय नवस करते लोक काही सांगता येत. त्यानं नवस केला होता, मला जर पोरग झालं तर नरबळी देईन. काय देईन? नर म्हणजे मनुष्य बळी. याला धरलं आपलं, एक पळून गेला, जीव धरून आणला. तो हे झाडाखाली पडेल होते, जड भरत आणला धरून झोपला. त्याला आंघोळ बिंगोळ घातली. ते बोलतच नव्हते त्या जन्मात. आता याला वाटलं न बोललेलं उगा आपलं एखादं कीर्तन बिर्तन घेतं, उगा तारखा माग तारखा लागायच्या. आणि आपण अर्धवट महाराज. उगा कोणी बोलले की राग, तुला कळत नाही की मी महाराज आहे. आणि महाराज कशाला म्हणावं एकानं मला विचारलं. सगळं जग जरी रागावलं, किती जरी कोणी त्रास दिला, तर कोणावरही नाही नाराज, त्याचं नाव आहे महाराज. विश्वरागे झाले वने संत सुखे व्हावे. म्हणून महाराज पाहून महाराज वाटतं कायला, मंत्री पाहून मंत्री वाटतं. कोणाला पाहून काही होऊ नका. तुम्ही जे आहे तेच राहा. आपण मुळात देवाचेच आहोत. तर देवाचेच. तर त्या भिल्लाच्या राजानं देवी पुढे उभं केलं, तरवार काढली. जगाच्या दृष्टीनं दगडाची घडून आणलेली देवी. पण भक्ता करता भाव धरी तारीला भाव, त्याच्या करता ती देवी माय प्रगट झाली. त्याचीच तलवार घेतली, त्या भिलाच्या शरीराचे 2 तुकडे केले. माझ्या भक्ताला मारतो तू, भक्ता राखे गुरुजनाते. हो, तिथून जड भरत राजानं रौगण राजाला उपदेश केला. त्यांना हे कळाले नाही पहिल्यांदा. त्यानंही पालखीला झोपलं होतं. त्यांना कळालं की या गड्या हेच गुरु आहे, हेच आपल्याला खरं ज्ञान. सार काय, असार काय, वास्तविक काय आहे, काय सार काय, असार काय, हे कळत जाव. तसं याच्या स्थूल देह असार आहे, सूक्ष्म देह असार आहे, कारण देह असार आहे, ना आत्मा सार आहे. या देहाला चालविणारी जी शक्ती तो आत्मा. म्हणजे तुम्ही आत्मस्वरूप आहात. स्त्री नाही, पुरुष नाही, बाल नाही, आबाल. तुम्ही कोणा शिवोहम नाहम मनुष्यो न देव यक्षो. हे 2 दिवसाचं पार्ट आहे. नाही तर कोणी ब्राह्मण नाही, कुंभार नाही, चांभार नाही, हलक्या जातीचं नाही, भारी जातीचं नाही. हे व्यवहार करता लावलेलं आहे. 2 दिवसाचा व्यवहार आहे. नाही तर याची एकच जात आहे शरीराची. याचा शेवटचा कार्यक्रम तोच आहे की राखाची सगळ्याची. उरलं तरी माती आणि चाललं तरी मातीचं धन मातीला होणार. म्हणून चांगले राहा. 2 दिवस मस्त प्रेमानं राहा. घमिंडी द्यायचं काही काम. आनंदानं बोलत जा, प्रेमानं बोलत जा. कोणाला तुच्छ लेखी जाऊ नाही. सगळ्या अशी प्रेमानं आपलं स्वरूप आहे. तुका म्हणे एका जे अवयव सुख दुःख जीव भोग पावे. तर ते जड भरताना त्याला बोध केला. तो रौगण राजा शरण आला. म्हणे मला माझ्या मूर्खपणामुळं तुम्ही महाराज एवढ्या आधी कळालं. माझ्या मूर्खपणामुळे मी तुम्हाला त्रास दिला. तरी त्याला कळालं ना. तसं आपण माईला त्रास दिला असेल, बापाला त्रास देता असेल, पश्चाताप होऊ द्या कधीतरी. डोळ्यातून 2 अश्रू गाळा. अरे रे रे, माईला मी उगाच त्रास दिला, बापाला उगाच त्रास दिला. ते देव आहे. मातृदेव पितृदेव. अरे विनाकारण काय त्रास दिला? अरे विनाकारण लक्ष्मीला त्रास दिला. काय मेळ आहे काय? लक्ष्मी नसेल तर काय, जोडा नसेल तर काय फजिती काय लोकांची? अवघड आहे. एक लेकरू झालं नाही, एखाद्याची जर धर्मपत्नी गेली तर किती कठीण आहे त्याचं. म्हणजे भाकरी घालायला त्या लेकराला सांभाळायला कोण नाही, काही नाही, माय नाही. आता पोराचंच लग्न अवघड होत नाही, हे कुठं दुसरं करीन आता. किंवा ठोब्या कुठं जाईन आता. म्हणून मस्त राहत जा संसारात, प्रेमानं राहत जा, प्रेमानं बोलत जा. ती धर्मपत्नी आहे, ती जोडी आहे दोघांची संसारातली. दोन्हीचं अंग एक आहे. महादेव आणि पार्वती एक आहे. महादेव पार्वती 2 नाही, तसं पती पत्नी 2 नाही. सगळे आपण देव स्वरूप आहे. अशा भावनेनं राहायचं, परमार्थ करायचा. खरं कळून आसार वेगळं, सार वेगळं. रास पडली ज्वारीची आणि काही खाकरे आहे, भुसा आहे, कडबा आहे. किती झाल्या? खाकऱ्या, भुसा आणि कडबा. तर हुशार शेतकरी काय करतो? कडबा हे कडबा, खाकऱ्या आणि भुस हे काळ्या घारीच्या पोतीत भरतो. नाही का? काळ्या घारीच्या पोत्यात भरतो.
काय भरतो? कारण कडबा, खाकऱ्या, भुसा हे पशुचं खाद्य आहे. कोणाचं? पशुच आहे. हे पशुच आहे. आपल्याकरता ते आसार आहे. आपल्याकरता धान्य, गहू आपलं खाद्य, ज्वारी आपलं खाद्य. आणि 3 एवढं जर तुम्हाला कळालं, हे शरीर काळाचं खाद्य आहे. हे काळ खायच्या आधी खरं कळून घ्या. हे भागवत सांगतं. आज आपण ही कथा ऐकली, उद्या आपण अजामेळाची कथा ऐकणार, भक्त प्रल्हादाची कथा ऐकणार. हरे नमः हरे नमः हरे नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. आपलं जे मी घरात घेतलं पेटी घ्यायला पेटी घ्यायला तुम्ही प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर उचे तोळाची कंठी रखे माळ गळा शोभे माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगलमूर्ती मूर्ती मंगलमूर्ती. दर्शन माझे मान स्वामी माझे मान कामना मूर्ती. जय देव रक्ताध्वज हरा गौरी कुमारा चंदनाची मोठी कुंकुमेश्वरा. हिरे जडित मोठा शोभा तो भरा मूर्ती ठाकूर चरणी गागया. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन माझे मान स्वामी माझे मान कामना मूर्ती. जय देव लंबोदर पीतांबर परिवार वंदना तोंड वक्र सुंदर त्रिनयना. राजा माता वर्षाय दना संकटी भावा भवानी रक्षावे सर्वर वंदना. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन माझे मान स्वामी माझे मान कामना मूर्ती. जय हो दयासी भागवता आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता. श्री शुक मुनी रे परम भक्ति नाना परिले चरिता आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता. वेद धरूचे मधुर फल मधुर तेजे स्वजल. आत्मा राम मुनी सकळ सेवरी झाले जन सफळ. पार्वती आई अवनी की आहारी भव जल धरणी देवचिता. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय
श्री भागवता आरती करू तुझ भगवंता ये देव्याचा देवाने सार्थक हरी गुण गावोनी शास्त्र पुराणे उघडमरे परम प्रेमामृत जनाने जय हो जय श्री भागवता आरती करू भगवंता रमते तनु मानस खेळता द्वादश सोपारी योग निर्मल भक्ती जले भरिता विहरे हरि हंस नेता मान हरपले रस पीता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता अपार महिमा ग्रंथाचा वसवेला कोणाचा प्राणाची कीर्तन काराचा देवा कविवर संतांचा आदरो दाता स्वयं प्रवेता द्वादश कळिता रवी अंतरिता समारता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता ग्रंथ नवे आदि कृष्ण गीते वेदी मन पूर्ण अनन्य होता या चरणा असे तटळे जनना मरणा कृपा पदाते चिरहे शांती अनाथ ही वदती कृष्ण देवी ओ माता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता आरती करू तुझ भगवंता आरती करू तुझ भगवंता कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेन्द्रहारम सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन तेहनाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः ॐ राजाधिराजाय प्रसयसायिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः ॐ स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्टं राज्यं महाराज्यमधिपत्यं मयं समन्तपर्यायिषा सार्वभौम सार्वायुषा अन्तदा परार्धात् पृथिव्ये समुद्रपर्यन्ताय एकराळेति तदप्येषे श्लोकोऽभिगीतो मरुतो परिवेष्टारो मरुतस्य वसनगृहे आवीक्षितस्य कामप्रेर विश्वदेवाः सभासद इति ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् ॐ नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् मंत्रपुष्पांजलि समर्पयामि
घालीन लोटांगण बोलीन चरण डोळ्यान पाणी प्रेमे आलिंगन आनंदी पूजिन भाल्य पाळीन मनेना ढोल रुपाय ढोपा रुपाय ढोल रुपाय ढोपा राधे राधे गोविंद राधे गोपाल राधे राधा रमण हरे गोविंद राधे 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 गोविंद राधे 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 गोविंद राधे गोपाल राधे गोपाल राधे गोपाल भगवान की जय भगवान भगवान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त चप्पल आणतो तुमच्याकडे